नमस्कार. मी एक लवकर आंबा खाल्ला, म्हणजे पूर्ण पिकला नव्हता आणि तो फोडून खाल्ला. तर त्यामुळे मला दुसऱ्याच दिवशी लगेच घशाला खवखवणं आणि नाक ब्लॉक होणं, म्हणजे नासानाह वगैरे अशी काही लक्षणं सुरू झाली आणि कणकण थोडीशी असल्यासारखं सुरू झालं. आणि आता सकाळी आज नाक व्हायला लागलं, शिंका प्रचंड यायला लागल्या, एकदम बेजार झालो आहे मी आणि आवाज पण बदलला आहे बघा. तर अशा कंडिशनमध्ये याला आयुर्वेदानुसार वातज प्रतिशाय म्हणतात आणि नूतन प्रतिशाय म्हणजे नवीन झालेली सर्दी आहे. तर याच्यासाठी बऱ्याचदा लोक ॲलोपॅथी ट्रीटमेंट प्रेफर करतात आणि आयुर्वेदामध्ये फास्ट रिझल्ट मिळणार नाही असं काही लोकांना वाटतं. पण कोण म्हणतं आयुर्वेदात उशिरा गुण येतो, अशा पद्धती या टायटलचे मी काही ब्लॉग पण लिहिलेले आहेत. तर ह्या कंडिशनमध्ये आपण बऱ्याच पेशंटना एकदम फास्ट, ॲलोपॅथीपेक्षा सुद्धा फास्ट आणि मुळापासून फरक पाडून दिलेला आहे. 5 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा कोर्स करायला लागतो. जनरली 5 दिवसात बरीचशी लक्षणे कमी येतात. 100% सुद्धा गुण येतो काही पेशंटला, काही पेशंटना 80% येतो आणि 20% राहतं. पण पूर्णतः ॲक्यूट कंडिशन अशी पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीने बरी करणं असे अनुभव बऱ्याच रुग्णांनी घेतलेले नसतात आणि आयुर्वेदामध्ये हा गुण पडताना दिसतो. यशावी 99 आयुर्वेदा वेलबिंग सेंटर, पिंपळे सौदागर, पुणे येथे डॉक्टर मंगेश पी देसाई मी आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे. आणि GP पद्धतीने बरेचसे आजार, सर्दी, खोकला, उलटी, ताप, जुलाब हे सुद्धा आयुर्वेदाने खूप लवकर बरे होतात. हा अनुभव आपण आपल्या रुग्णांना देतो. त्यामुळे यासाठी सुद्धा आयुर्वेदिक स्वरूपाची GP अशा स्वरूपाला आपल्याला बरेच पेशंट आपल्याकडे येतात आणि त्याचा लाभ घेतात. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. आणि मला जो पडलेला फरक आहे तो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला सांगेन. आता आपण औषध बनवलेलं आहे आणि हे आपण याच्या पुढ्या 5 दिवसाच्या करतोय. 4 टाईम मी औषध घेणार आहे आणि पुढच्या पार्टमध्ये मी कसा मला फरक पडला ते तुम्हाला मी दाखवेन. नमस्कार.